नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात आजच्या एका वादाच्या बातमीनं. आज वादाला सुरुवात झाली कारण कांजूरमार्ग इथल्या कारशेडचं काम थांबवा असं केंद्र सरकारनं राज्य सरकारला थेट लेखी पत्र लिहूनच कळवलं आहे. MMRDAला काम थांबवण्याचे आदेश द्या असं केंद्र सरकारनं राज्याला म्हटलंय. MMRDAनं मेट्रोच्या कारशेडचं काम कांजूरमार्गला करायला सुरुवात केली आहे आणि या कारशेडचं काम केंद्र सरकारच्या हिताच्या विरोधात आहे असं केंद्रानं म्हटलं आहे. कांजूरची 102 एकर जागा केंद्र सरकारची असल्याचा दावासुद्धा केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, नक्कीच मिलिंद, ही अत्यंत केंद्र आणि राज्याच्या सरकारमध्ये संघर्ष निर्माण करणारी ही बाब आहे. कारण राज्य सरकारनं आरे कारशेड जेव्हा स्थलांतरित केला आणि ते कांजूरमार्ग या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर आता केंद्र सरकारनं या ठिकाणी पत्र लिहिलं आहे की ही खार जमीन आहे आणि खार जमिनीची मालकी ही केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे ही केंद्र सरकारनं ज्याला खार जमीन सांभाळायला दिलेली असते ते म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात ही जमीन असते. त्यामुळे ही जमीन पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करावं असं MMRDAला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता कांजूरमार्गच्या कारशेडच्या जागेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अचानक हे पत्र लिहिल्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. कारण आधी कारशेड जे आहे ते आरे कॉलनीमध्ये या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आरेचं जंगल कापून कारशेड तयार करण्यात आला आणि तो निर्णय जो आहे या सरकारने बदलला आणि आता केंद्राने थेट कांजूरमार्गची जागा आपली आहे आणि ती जागा पुन्हा आमच्याकडे हस्तांतरित करा हे सांगितल्यामुळे पुढच्या काही काळात हा वाद आणखी मोठा होऊ शकतो. नक्कीच हा वाद अत्यंत मोठा होईल. कारण की ज्या पद्धतीनं कारशेड हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यानंतर आता केंद्र सरकारने कांजूरमार्गचा निर्णय या ठिकाणी थांबवला तर नक्कीच कुठेतरी एका मोठ्या प्रकल्पाचं काम रखडण्यासाठीचा हा एक संघर्ष आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये होतोय आणि नक्कीच पडसाद जे आगामी राजकारणात चांगले उमटतील. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे जगावर अधिसत्ता गाजवू पाहणाऱ्या आणि जगातली आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरता आज मतदान पूर्ण होत आहे, पण निकाल यायला बराच वेळ लागू शकतो. कारण यावेळेला विक्रमी संख्येनं मतदान झालेलं आहे आणि यामुळेच हे मतदान ट्रम्प यांच्या बाजूने का विरोधात हा प्रश्न कायम आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार की जो बायडेन विजयी होणार याकडे केवळ अमेरिकन नागरिकांचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. अनेक राजकीय तज्ज्ञांची मतं व्यक्त होऊ लागलेत, खल होऊ लागलेत, पैजा लागू लागलेत. डोनाल्ड ट्रम्प कदाचित या निवडणुकीत पराभूत होऊ शकतात. यावेळेला जो बिडेनचा वरदहस्त राहू शकतो. असं झालं तर 1992 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती दुसऱ्यांदा निवडले जाणार नाहीत. अमेय चुंबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय. हो मिलिंदजी, आपण जर का पाहिलं तर अमेरिकेतली जी मतदानाची प्रोसेस आहे ती भारतापेक्षा ही बऱ्यापैकी वेगळी आहे. कारण आपल्याकडे कसं होतं की आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तो सगळ्या राज्यांच्या किंवा म्हणजे कोणत्या टप्प्यात मतदान होणार वगैरे ते ठरवतो. पण तिकडे तसं होत नाही. तिकडे 2 प्रकारे तुम्हाला मतदान करता येतं. आता आपल्याकडे कसं होतं की सीमेवर जे सैनिक आहेत त्यांनाच आपल्याकडे पोस्टाद्वारे मतदान करता येतं. पण तिथे पोस्टाने मतदान करण्याचा हा सर्वांना हक्क आहे किंवा तो चॉईस सर्वांना आहे. मग तुम्ही म्हणजे घरी निवडणूक आयोगाचा फॉर्म मागवून त्याच्याने मतदान करायचं की मग मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं हा तुमचा चॉईस असतो. आता अमेरिकेत जर का आपण पाहिलं तर 9,60,00,000 नागरिकांनी, अमेरिकन नागरिकांनी ऑलरेडी त्यांचं मतदान हे केलेलं आहे पोस्टाद्वारे. सो आता जवळपास 9 ते 10 कोटी अमेरिकन नागरिक जे उरले, ज्यांनी मतदान अजून केलं नाही, ते आज त्यांचा हक्क बजावतील. आणि तिथे असं होतं की प्रत्येक राज्याचे नियम वेगळे असतात. म्हणजे ॲरिझोनाचे नियम कॅलिफोर्नियाला लागू होत नाहीत, कॅलिफोर्नियाचे नियम हे टेनेसीला लागू होत नाहीत. त्याच्यामुळे कधी म्हणजे कोणत्या राज्यात सकाळी 7ला सुरू होतं, कधी 8ला सुरू होतं. आणि अमेरिकेमध्ये 3 टाइम झोन्स असल्यामुळे हो. त्याच्यामुळे आपल्याकडे ते आपल्या 10:30 ते 13.5 तास मागे आहेत.
त्याच्यामुळे अजूनही तिथे 2 नोव्हेंबरचा दिवसच सुरू आहे. तिकडे अजून 3 तारीख उजाडलेली नाही. काही तासामध्ये तिकडे मतदान सुरू होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोट्यावधी लोकं तिकडे पोस्टाने मतदान करत असल्यामुळे आपल्यासारखं आता ईव्हीएमवर फटाफट सगळे बटणं दाबली, कॅल्क्युलेशन केलं आणि आणि काही तासात निकाल लागला असं तिकडे होत नाही. कारण जर का आपण पाहिलं तर 2016 साली निकाल लागायला किंवा काउंटिंग पूर्ण व्हायला डिसेंबर उजाडला होता. त्याच्यामुळे या तारखेला मतमोजणी आणि मग ट्रम्प आणि बायडन कोण खरंय, येणार खरंय. हे असं असं होत तिकडे नाही. अजून तिकडे असं जाहीर करता येणार नाही. आणि बरोबर. यावेळेला तर कोरोना महामारीमुळे अधिक लोकांनी पोस्टानं मतदान करायचा विकल्प स्वीकारलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मोजणीला खूप जास्त वेळ लागू शकतो आम्ही. हो, हो. मोजणीला वेळ लागू शकतो आणि त्याच्यामुळे उत्सुकता अधिकच ताणली जाऊ शकते आणि डोनाल्ड ट्रम्प महाशय जसे आहेत तसे त्यांनी आधी पण सांगितलं होतं, की निकालावर मी आक्षेप जाहीर करू शकतो, आक्षेप घेऊ शकतो. त्याच्यामुळे आता खरा ड्रामा तर आता सुरू होणार आहे, की इन बरोबर आहे. केस जर का ट्रम्प यांचा पराभव झाला, तर तो पराभव ते कसा घेतात, स्वीकारतात, की अजून काय करतात, ते काही बरोबर दिवसात आहे. कळेल. नाही आणि आम्ही ट्रम्प हे कायमच अनप्रेडिक्टेबल राहिलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि विधानं फिरवण्यात त्यांचा हातखंडा आहे असंही जगात आता चेष्टेने म्हटलं जातं. पाहूयात नेमकं काय होतं ते. शेवटच्या दिवशी किती लोक मतदानाला बाहेर पडतात आणि लोकांना मतदानाला बाहेर काढणं हे अमेरिकेमध्ये कसं होतं, या सगळ्याच गोष्टी अतिशय रंजक असतील. आम्ही तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अमेरिकेनंतर थेट बिहारच्या निवडणुकांकडे जाऊयात, कारण देशात बिहार, मध्य प्रदेश, गुजरात याही ठिकाणी निवडणुका आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय. दुसऱ्या टप्प्यात एकूण 17 जिल्ह्यातल्या 94 जागांसाठी बिहारची जनता आज मतदान करेल. दुसऱ्या टप्प्यात 2,85,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर 1,500 उमेदवारांचं नशीब आज पणाला लागणार आहे. 94 जागांमध्ये बिहारचे जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे दोनही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांचं राजकीय भवितव्य आज ठरेल. तेजस्वी यादव हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून, तर त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव हे हसनपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही मतदानासाठी विविध प्रकारचे नियम हे काटेकोरपणे पाळावे लागतील. नितीश कुमार सरकारमधले अनेक मंत्री सुद्धा या टप्प्यात निवडणुकांना सामोरे जात आहेत. तर तिकडे बिहारप्रमाणेच मध्य प्रदेशात सुद्धा 29 जागांसाठी आज पोटनिवडणूक होते. मार्च 2020ला 28 जागांसाठी पोटनिवडणूक होते. मार्च 2020ला राज्यामध्ये कमलनाथ यांची सत्ता गेल्यानंतर आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 28 जागांच्या या पोटनिवडणुकीमध्ये सध्याच्या 12 मंत्र्यांसह 355 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मध्य प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या म्हणजे 28 जागांसाठी पोटनिवडणूक होते. सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते प्रामुख्यानं ग्वाल्हेर आणि चंबळ या भागातल्या जागांकडे. शिवराज सिंह चौहान की जे सध्या मुख्यमंत्री आहेत, ज्योतिरादित्य शिंदे की जे काँग्रेसमधून भाजपात आले आहेत आणि कमलनाथ की जे माजी मुख्यमंत्री आहेत, या 3 दिग्गजांचं राजकीय भवितव्य आज मतदार ठरवणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये सुद्धा विधानसभेच्या 8 जागांसाठी आज पोटनिवडणूक होते. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. इतिहासात मराठ्यांचं एकदा पानिपत झालं होतं आणि जर का आता मराठा समाज एकत्र आला नाही तर दुसरं सामाजिक पानिपत होईल आणि इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असं भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय. मराठा समाज एकत्र येत नाही ही सगळ्यात मोठी खंत असल्याचं वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. साताऱ्यात विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणावरून समाजातील युवा वर्गात मोठी नाराजी आहे. आरक्षणाचा लढा जिंकायचा असेल तर एकत्र येऊनच लढलं पाहिजे, असंही ते म्हणाले. तरुण मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये जी काही नाराजी निर्माण झाली आहे, ती उदासीनता निर्माण झाली आहे आणि लवकरात लवकर हे आरक्षण जे दिलं गेलं होतं त्याच्यावरची स्थगिती उठावी. इतर ज्या मागण्या आहेत, MPSCचं असेल, महाराष्ट्र सरकारची मेगा भरती असेल, त्या बाबतीत शासनानं गडबड करू नये, कोर्टाचा निर्णय होतो पण थांबावं, अशा अनेक मागण्या या ठिकाणी म्हणजे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आता म्हणजे पारित होणार आहेत किंवा मंजूर होणार आहेत. आणि या सगळ्याच्यामध्ये म्हणजे माझं जे मत होतं ते मी आता मांडलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणं गरजेचं आहे. तिकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश झाले असून मुलांचा अभ्यास सुरू व्हावा यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आलेत.
ज्यांचे प्रवेश झालेले नाहीत त्यांना सुद्धा क्लासेस अटेंड करता येतील अशी माहिती दिली आहे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी. 18 लाख विद्यार्थी 10वी पास झाले आहेत आणि 11 लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे, तर 7 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही थांबलेले आहेत. ते लवकरच होतील असंही शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. सध्या आमच्याकडे डाटा उपलब्ध झालेला आहे. जवळपास आमच्याकडे 18 लाख विद्यार्थी आहेत जे जवळपास 10वी पास झालेले आहेत आणि त्यापैकी 11 लाख विद्यार्थ्यांना अंदाजे आपण ॲडमिशन दिलेलं आहे आणि उर्वरित 7 लाख विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि न्यायालयीन प्रोसेस असल्यामुळे आम्हाला माननीय एजींचे आणि विधी व न्याय विभागाचे ओपिनियन घेऊनच या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज मला वाटतं आज त्यांना बोलवलेलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते निर्णय लवकर होतील अशी मला अपेक्षा आहे. इकडे राज्यातल्या कोविड रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता 90% वर गेलंय आणि ही अतिशय दिलासादायक बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होते. राज्याचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढला आहे. सोमवारी 10,225 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 15,24,000 गेली. दिवसभरात 4,009 नवे रुग्ण सापडले तर 104 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांचं मृत्यूचं प्रमाण 2.61% इतकं आहे. राज्यात 1,18,777 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळीनंतर कोरोनाची महाराष्ट्रात दुसरी लाट येण्याची शक्यता अजूनही काही जण व्यक्त करत आहेत. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा अशा लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचंही सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा दर कमी होतोय. आपण मास्क बांधताय, हात वारंवार धुताय आणि नियमांचं पालन करताय, यासाठी आपलं अभिनंदन. वळूयात पुढच्या बातमीकडे. जय हिंद सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत कॅप्टन अरुण माळी यांची शौर्यगाथा. बीडच्या या सुपुत्रानं गाजवलेल्या पराक्रमानं पाहिलं की अक्षरशः ऊर अभिमानानं भरून येतो. माळी यांनी देशाच्या संरक्षणासोबतच शांतीसेनेच्या माध्यमातून सुद्धा श्रीलंकेमध्ये मोठं काम केलं. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांना वीरचक्र या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पाहूयात कॅप्टन अरुण माळी यांची शौर्य कथा. आमच्या कॅम्पवर फायर करायला सुरू केली, आमच्यावर पेट्रोलिंग सुरू केली. आमच्या कॅनॉय जे आमचे राशन वगैरे घेऊन चालतात सुट्टीवाले, त्यांच्याशी त्यांनी फायरिंग करायला सुरू केली. मग आता ज्यावेळेस आपल्यावरच फायरिंग सुरू झाली, मग आपण थोडेच ग बसणार आहे. आपल्या पराक्रमाची कहाणी सांगणारे हे आहेत मराठा लाईफ इन्फंट्री काली 5वी बटालियनचे कॅप्टन अरुण माळी. कॅप्टन माळी यांनी शांती सेनेत असताना श्रीलंकेत गाजवलेलं हे शौर्य. श्रीलंकेतील पुनोचिमुनी या परिसरात काही दहशतवादी दडून बसले होते. तारीख होती 27 डिसेंबर 1988. त्यावेळी अरुण माळी आणि त्यांचे 3 साथीदार जवान दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचले. शोधकाम सुरू केलं. सुरू करत असताना एका घरातून माझ्या टोळीवरती 3 उग्रवादी लपलेले, त्यांनी 4 उग्रवाद्यांनी ग्रेनेड फेकले. ग्रेनेड फेकल्यावर आम्ही असं दिवाराचं आड वगैरे काही धरून थांबलोत आणि माझ्या साथीदाराला मी सांगितलं की तुम्ही इथंच थांबा, मला कवरिंग फायर द्या, मी बघतो काय ते. मग मी त्या ठिकाणी गेलो त्या झोपडीमध्ये. त्या झोपडीमध्ये ते लपलेले होते. काही कळायच्या आत अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. हँड ग्रॅनेडचा मारा केला. यावेळी कॅप्टन अरुण माळी यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांचा शोध घेतला. ज्या झोपडीत अतिरेकी लपले होते त्या झोपडीत शिरून कॅप्टन माळी यांनी 4 अतिरेक्यांना ठार केलं. फक्त त्यांचा खात्माच केला नाही तर दहशतवाद्यांच्या जवळ असलेली हत्यारही जप्त केली. त्यांनी ग्रेनेड टाकून आमच्यावर फायरिंग वगैरे केली, पण ते थोडे शांत राहिले. मग मी त्या घराची सर्च करत असताना त्या झोपडीमध्ये लपलेले अचानक माझ्या नजरमध्ये आले. तर अचानक न टाईम गवाय करता मी त्यांच्यावर डायरेक्ट फायर केला. AK-47नी एक ब्रस्ट केला तर एक ब्रस्टमध्ये 2 गेले आणि दुसऱ्या ब्रस्टमध्ये 2 गेले. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला.
तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते 1990ला त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं. बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या एका शेतकरी कुटुंबात अरुण माळी यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंब असलं तरी देशसेवेचा वसा वडिलांकडूनच त्यांना मिळाला. वडील गुलाब रामसिंग माळी हे स्वातंत्र्य सैनिक होते. घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलं. मुंबईमध्ये काही काळ काम केलं, पण त्या कामात अरुण यांचं मन लागलं नाही. ते पुन्हा बीडला आले आणि त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. सैन्यामध्ये भरती व्हायची प्रेरणा अशी की वैयक्तिक माझे वडील श्री रामलिंग मारुती माळी स्वातंत्र्य सैनिक, माझे चुलते आर्मीमध्ये आर्मोड कोरमध्ये इलेक्ट्रिक मेकॅनिकल्स, आणि पहिल्यापासून वडिलाचं जे भाषण, त्यांचं जे चाल रीती जे असून ते सगळे आमच्या मनामध्ये भरलेले असताना काही दिवस मी चुलत्यापाशी राहिलो आर्मी कॅम्पच्या एरियामध्ये, आणि असं वाटायचं की मी ह्यांच्यासारखा कधी बनन, असं वाटायचं. मग जोश आला की आपण बी एक दिवस भरती हो. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक जवानाला त्याच्या कुटुंबाची मोलाची साथ असते. अरुण यांच्या पत्नी मंगल यांनी आयुष्यातील अनेक चांगले आणि खडतर प्रसंगात त्यांना साथ दिली. अरुण यांनी गाजवलेल्या शौर्याचा पत्नी मंगल आणि त्यांच्या मुलांना सार्थ अभिमान आहे. कॅप्टन अरुण माळी यांनी 28 वर्ष देशसेवा केली. या 28 वर्षांमध्ये त्यांनी देशाच्या अनेक राज्यांमध्ये कार्य बजावलं. तर शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंकेत सुद्धा महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कर्तृत्व गाजवलं. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीर कॅप्टन अरुण माळी यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. देशासाठी प्राणपणानं लढणाऱ्या सैनिकांचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी सुद्धा या जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. खरं तर सैनिकांच्या शौर्याबद्दल, कार्याबद्दल बोलण्यासाठी मी खूपच म्हणजे एकदम छोटा माणूस आहे. त्यांचं जे कर्तृत्व आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, कारण की ज्या पद्धतीने ते काम करतात किंवा ज्या पद्धतीनं आपण सुरक्षित आहोत, सर त्याच्यासाठी खरं तर त्यांना मनापासून सलाम आहे. सर्व भारतीयांचा सलाम असला पाहिजे. ह्या निमित्तानं फक्त एक छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे की एक मधुकर तोरणमल सरांनी एक नाटक लिहिलं होतं सैनिक नावाचा माणूस. त्याच्यामध्ये एक छोटासा सीन आहे की ते युद्धावर जात असतात आणि एक सैनिक म्हणतो की हे जे सगळं जमा केलेलं आहे हे तू मी जर मेलो युद्धात तर हे सगळं माझ्या घरी नेऊन दे. तर दुसरा सैनिक म्हणतो की अरे नाही, असं काय बोलतोस तू, आपण जर मेलो तर आपण शहीद होणार आहोत आणि संपूर्ण देश आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणार आहे. तेव्हा तो सैनिक एक छोटीशी खंत बोलून दाखवतो. तो म्हणतो की नाही, असं नाही रे मित्रा, हे सगळे 4 दिवसाचं होतं. 4 दिवस आपला गौरव करतात लोक, आपल्याला उदो करतात आणि त्यानंतर हे सगळे विसरून जातात. मला आयुष्यात माझी एकच इच्छा आहे की ते जे त्या सैनिकाचं वाक्य आहे ना, मला ते खोटं ठरवायचं आहे. म्हणजे आपला सैनिक जेव्हा लढतो तेव्हा त्याला इतकी सिक्युरिटी असली पाहिजे की इतकं त्याच्या डोक्यात असलं पाहिजे की माझ्या कुटुंबाला काहीही होणार नाही, माझं कुटुंब अतिशय सुरक्षित राहणार आहे आणि मी देशासाठी लढतोय. ते वाक्य जर खोटं ठरलं तर ह्याच्या पलीकडे आनंद जगात दुसरा कुठला नाही असं मला वाटतं. सो सर्व सैनिकांना माझा परत एकदा सलाम. तेव्हा खरंच या सगळ्या सैनिकांच्या बद्दल आपण कायमच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.